गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. आज मी आणि साऊस आहे तर पूर्ण दिवस आम्ही अगदी शांततेत पार पडला, कारण महिनाभरापासून सुट्टी आहे आणि यांचे भांडणं हे ते आर्या बेबो ह्या चिंचवलेल्या गेलेल्या आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघंच आहे आणि अगदी शांती आहे. हा प्रीती आंटींनी आम्हाला सुंदर असा पिझ्झा पाठवला आहे, तर त्याच्यामध्ये शेअरिंग करायला मी आणि साऊच आहे. हा पिझ्झा खूपच छान होता. साऊला तर खूपच आवडलेला हा, आणि शेअर पण नाही केला कोणासोबत. मलाही नाही तू नको घेऊ म्हणे, आणि मग जेव्हा जीवावर आलं तेव्हा लास्ट पीस त्याने मला दिला. आणि आर्या बेबो नसल्यामुळे करमतही नाही आहे, कारण कोणी भांडायलाच नाही आहे. पण आम्ही नेक्स्ट मॉर्निंगला मी दोघंही चिंचोल्याला जाणार आहोत, कारण तिथे धोंड्याचा कार्यक्रम आहे. हे बघा, आम्ही दोघं निघालो मस्त बसने, कारण आर्याच्या पप्पांची तब्येत थोडीशी डाऊन झालेली आहे. मग म्हटलं चला आपण गाडीनं जाण्यापेक्षा आपली बस कधीही एनी टाईम रेडी असते ती. आणि इथे आम्हाला खूप कंटाळा आला आहे, मग त्याच्यामुळे मी बॅगवरतीच झोपून घेतलं आहे. कधी येईल बस आई, कधी येईल बस, मग ही बस कोणती, ती बस कोणती, म्हणजे मुलांना बस स्टँड काय, बस काय, त्यातली गर्दी काय. आपण तर नेहमी त्यांना गाडीवरती फिरवतोच इकडनं तिकडनं, पण ह्या पण गोष्टीचा एक्सपिरियन्स झाला पाहिजे. आणि मी बऱ्यापैकी वर्षातनं 2-3 जसं जमेल, नाहीच काय तर लास्ट बस ऑप्शन आपली असतेच. हे बघा, आता आम्ही एवढ्या गर्दीतनं वरती निघून आलो आहे, बसमध्ये बसलेलो आहे. आम्ही इथे खिडकीजवळच आम्हाला उभं राहायचं आहे, आणि बसमध्ये एवढी गर्दी आहे की बॅगही मी माझ्या मांडीवरती घेऊन बसली आहे. हे बघा, तुम्हाला ड्रायव्हर दादांच्या आरशामध्ये दाखवते. एकदम फ्रंट सीट, मांडीवरती ते ब्लॅक कलरची बॅग, आणि साऊ आणि मी. शेजारी कोणी काका बसलेत. अजून एका छोट्या दिदीला पण बसवून घेतलं, कारण खूप गर्दी होती. आणि जितकं ॲडजस्ट करता येईल तितकं बसमध्ये सगळ्यांनी करावं, थोडीफार हेल्प पण करावी. जरी 2 सीटची जागा असते, पण 1 सीट बरोबर ॲडजस्ट होऊ शकतं. आपण आज ॲडजस्ट आपण केलं, उद्या कोणीतरी आपल्याला दुसरं करेल, असं थोडंसं ॲडजस्ट करत करत हा प्रवास आमचा स्टार्ट झालेला आहे. आता आम्ही इथे आलेलो आहोत देवळामध्ये. देवळात थोडा वेळ ही बस थांबेल, तिथून काही पॅसेंजर उतरतील, काही निघतील, आणि मग आम्ही पुढे जाऊन सोग्रसला उतरणार आहोत. आणि घरी जाऊन धोंड्याचा कार्यक्रम आहे, तर मग आता कोण कोण येते कोण नाही आपण पुढे बघूयाच. हे आमचे कंडक्टर दादा खूप सपोर्टिव्ह, म्हणजे खूप चांगले होते, सगळ्यांना हेल्प केली त्यांनी. आणि आता घरी येताच हे मस्त असं धोंड्याचं सिम्पल सोबर सजावट केली आहे. सजावट तर नाही म्हणता येणार, पण अगदी आपल्या हिशोबाने जे करता येईल ते. आणि अनारशी केली आहे. परत हे धोंडे आहेत मध्ये मोदकसारखे, आणि ही आपली धोंड्याची लेक आणि जावई मानपान घेताना. आर्याचे पप्पा पण नव्हते आणि महेंद्र भाऊ पण नव्हते, कारण त्यांच्या दुकानाची काही शिफ्टिंग चालू होती. त्याच्यामुळे आजचे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख जोडी आहे अमित दादा आणि रिंकू. आता आई इथे मस्त औक्षण करते त्यांचं. पाय धुण्यासाठी तर ते नाहीच बोलले, नाही म्हणे, अजिबात नाही म्हणे. टीका वगैरे काय ह्या सगळ्या गोष्टी, पण मी पाय धुऊ देणार नाही. त्यांनी पाय वगैरे धुवू नाही दिले, कारण करतात ना ते. हा अधिक महिना असं म्हणतात की आपले 12 महिने असतात, त्याच्यातला हा एक्स्ट्रा येणारा महिना आहे अधिक. म्हणजे याच्यामध्ये अधिक पुण्यही कमवता येईल, अधिक जितकं आपल्याला अन्नदान करता येईल तितकं. जावाई आणि लेकीला घरी बोलून त्यांचं हे असं औक्षण करतात. त्यांना तो ज्याच्या पद्धतीने, कोण काय देतं तर कोण काय देतं, काहीतरी खूपच मोठे करतात. पण छोटे मोठे सगळेच हा सण साजरा करतात. आणि इथे मस्त आता आई पण औक्षण करते. ह्या महिन्यामध्ये देवधर्मही खूप काही करतात. अगोदर तर नव्हतं माहिती, अधिक महिना धोंड्याचा महिना एवढंच माहिती होतं, पण आता थोडंफार काही गोष्टी समजायला लागल्यात.
4 लोकांचं ऐकल्यानंतर कळतं की हे अधिक महिना काय असतो ते. आणि इथे मस्त अमित दादांना टोपी घालताना अधिक म्हणजे आजच्या जनरेशनला सांगायला गेलं तर प्लस प्लस प्लस, म्हणजे पुण्याही प्लस पापही प्लस, जेही कराल ते या महिन्यामध्ये अगदी प्लस असतं. आई माझी मम्मी रिंकूची ओटी भरते. इथे शॉल श्रीफळ देताना आणि मस्त छोटासा आमचा हा धोंड्याचा कार्यक्रम. आता हे ते धोंडे फोडण्याचं काम चाललंय. कोणाला काय निघतंय तर कोणाला काय निघतंय, त्याचं एक महत्त्व असतं. अरे वा, चांगले चांगले धोंड्याचं चाल चांगलं जाईल. अनारशांचा वाण काय का? आता इथे हे छोटे छोटे महारथी अधिक महिन्याचा धोंड्याचा मान घेताना इथे आता मम्मी आणि अप्पा तिघांनाही ओवाळतील, कारण त्यांनाही कोणीतरी करायला पाहिजे ना. भाचे म्हणून आता तर मामा तर नाही आहे, मामीही नाही आहे. मग मम्मीला आणि अप्पांना म्हटलं हे कामही तुम्हीच करा, कारण त्यांना कोण मग आई आणि पप्पांनीच दोघांनीही त्यांना ओवाळलं. त्यांची अशीच अधिक मासासारखी उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांचं नशीब अगदी चांगलं घडो. ही आमची सगळी कंपनी आहे. इथे आर्या, बेबो, साऊ, श्रीजा, अजून आपला राम आणि माऊ, ही आमची सगळी चिल्लर पार्टी. आणि आता इथे असं म्हणतात की आई आणि मुलगी आईला पण धोंड्याचं वाण लावते. तर हा मान ह्या वर्षी आम्हाला मिळाला, तर मग आम्ही आईचं आणि वडिलांचं दोघांचंही औक्षण करतो आहे. कारण आपण इतर वेळेला तर काहीच घेत नाही, आपण फक्त आईवडिलांकडनं घेण्याचं काम करतो. मग इतकं थोडंसं तर आपण करायलाच पाहिजे. मग मी, रिंकू आणि स्वाती आम्ही मिळून आईला छान अशी साडी घेतली. आता आईची आई तर नाही आहे जोडवी वाढून देण्यासाठी, मग आम्ही तिघी मिळून एक छोटीशी जोडवी पण तिच्यासाठी घेतली. आणि आपण कोण करणार, जावाई म्हणून तर मामा ते तर त्यांना बोलवणारच आहेत, पण आम्हीही अप्पांसाठी कपडे घेतले. आम्ही तिघी मिळून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. कोणी करू ना करू, पण आम्ही केल्या इथे. आणि खूप छान वाटलं कधीतरी असं काहीतरी देताना. इथे स्वाती मम्मीची ओटी भरते. आणि इथे मस्त आमचं फोटो सेशन. आम्ही एवढे सगळे मेंबर, 2 मेंबर मिसिंग होते ह्याच्यामध्ये. आणि आज हे बघा, आम्ही घरी पुरणपोळी, रस, सार, भात ह्या गोष्टी केल्याच नाही, कारण जावाई लोक म्हणे आम्हाला हे खायचंच नाही आहे, तर मग आपण कुठेतरी बाहेर जाऊया. म्हटलं ठीक आहे चला. मग आम्ही आलेलो आहोत इथे वडाळीजवळच हॉटेल आहे तिथे. तर तिथे येतच हे मला एवढं सुंदर दिसलं ना, आपले वारकरी संप्रदायाचं, आपले गणपती बाप्पा, गाय, वासरू, बैल आणि पूर्ण वारकरी, ह्या अशा गोष्टी इतकं छान वाटत होतं ना. ते हॉटेलच्या मधोमध होतं. आणि हे आहे हॉटेल संस्कृती. आणि आसपास तुम्ही बघाल ना तर ते पोस्टर बघा, आपले जेजुरीचे खंडेराव, आपले तुकाराम महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ. आणि अजून एक त्याच्यामध्ये भर पडली, मला भेटले माझे कॉलेजचे प्रोफेसर ठाकूर सर. हे चांदवडच्या SNJB कॉलेजला जे आर्ट्स कॉमर्सला असतील ते सगळे मुलं, माझ्या बॅचचे मुलं मुली सरांना ओळखत असतील, कारण खूप सुंदर, खूप छान सर होते हे. एक रिस्पेक्ट काय असतो खरंच त्यांच्याकडनं शिकावा.
टीचर काय असतं होणं हे त्यांच्याकडनं खूप म्हणजे खूप छान असे मोजके टीचर असतात आपल्या लक्षात बसणारे. आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. सगळे मेंबर काही अप्पांच्या गाडीमध्ये जाणार नाही, त्याच्यामुळे काही मेंबर अमित दादांकडे शिफ्ट झाले त्यांच्या गाडीमध्ये आणि काही इकडे. सगळे अगदी खुश झाले, छोट्यापासून तर मोठे. छोट्यांना तर फक्त आईस्क्रीम पाहिजे आणि खेळायला जागा पाहिजे बस, बाकी दुसरं काहीही नको आहे. तुम्ही तिकडे काहीही करा, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. एकदा पोटामध्ये जेवण पडलं आणि खेळायला छान असं खेळणे मिळालं की बस. इकडे साऊमारा, श्रीजी, बेबो, माऊ आईस्क्रीम खाताना सगळे. आणि साऊला तर फक्त पिकअपचा जरी हॉर्न वाजला तरी आम्ही डान्स करायला लागतो. तर हा असा होता आमचा आजचा धोंडा स्पेशल, माहेरचा धोंडा स्पेशल ब्लॉग. याच्यामध्ये महेंद्र दादा आणि आर्याचे पप्पाही असते तर अगदी खूपच छान वाटलं असतं सगळ्यांनाच. पूर्ण टोटल फॅमिली अवेलेबल राहिली असती, सगळे एकाच फ्रेममध्ये आले असते. पण काही कारणांमुळे आर्याच्या पप्पांनाही नाही जमलं आणि महेंद्र दादांनाही नाही जमलं. पण ठीक आहे, नेक्स्ट धोंड्याला आम्ही सगळेच बरोबर राहू. चला तर मग भेटूया अशा छान ब्लॉगमध्ये. छानशा ब्लॉगमध्ये. माझा हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. ओके, बाय, गुड नाईट. आणि हे मला खूप म्हणजे खूप आवडलेलं, हे नक्कीच मी माझ्या घरामध्ये पण ठेवण्याचा प्रयत्न करेल. खूप छान, वाईब्सच बदलून गेला हे बघून. गणपती बाप्पा मोरया. बाय, गुड नाईट, शुभरात्री.